बघू शकता तुम्ही इकडे खूप सारे पक्षी आहेत आणि साईज पण त्यांची खूप मोठी आहे. पालन असेल, दुग्ध व्यवसायाबद्दल ट्रेनिंग सेंटर चालू आहेत. पण मला पडलेला एक प्रश्न म्हणजे असा आहे आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे की इकडे सह्याद्री मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रकाश सरांच्या मार्गदर्शनानंतर जे इथे लोक आले होते त्यांच्यामधल्याच एक ताई इकडे आहेत ज्या नवी मुंबईवरून आलेल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही मुरबाड कुठे आणि नवी मुंबई कुठे. मार्गदर्शन करताय, एवढं सगळा मार्ग दाखवताय, तर आम्हाला प्युअर गावठी कुठे मिळतील माहीत नाही, चांगले मिळतील की नाही माहीत नाही. की सर खरंच पोल्ट्री फार्मिंग करून 30,000 महिना आपण कमवू शकतो का? तर दादा तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सह्याद्री ॲग्रो ट्रेनिंग सेंटरचा? माझं नाव गणेश मंगळवे, मी कल्याणवरून आलेलो आहे. मी मूळचा कोकणात. मित्रांनो सचिन जाधव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. जस्ट मी शिवले विलेजमध्ये उभा आहे. माझ्या पाठीमागचा हा रस्ता बघत असेल हा कल्याण नगर हायवे आहे आणि आपल्याला जायचे सह्याद्री स्किल्स ट्रेनिंग जे ॲग्रो सेंटर आहे जिथे ट्रेनिंग दिलं जातं तो आहे शिवले विलेजपासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंडेसकरे गावामध्ये. तर जे काय असेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि जी काही व्हिजिट असेल ते आपली सह्याद्री ॲग्रो स्किल्समध्ये आपण जाऊन करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जस्ट आता कोंडे साखरे स्टॉपला पोहोचलेलं. इकडे तुम्ही बोर्ड पण बघू शकता कोंडे साखरेचा आणि जस्ट त्याच्या बाजूला आहे शिवळे कॉलेज. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट मला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी लोकेशन एक्झॅक्ट कुठे. आता आपल्याला जायचं आता सरळ आतमध्ये 1-1.5 किलोमीटरवर त्यांचं ते सह्याद्री ॲग्रो स्किल ट्रेनिंगचं जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे आपण जाऊन जे काय असतील तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोर करणार आहे. तर आपण डायरेक्ट तिकडेच जाऊया. आता ह्या रोडने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मित्रांनो मी आता आहे सह्याद्री ॲग्रो स्किल ट्रेनिंग सेंटरच्या बाहेरच अगदी उभा आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि कशा प्रकारे इथे ट्रेनिंग चालतं या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण तिथले जे ट्रेनर आहेत सह्याद्री ॲग्रो स्किलचे ट्रेनर वर्टर्निटी डॉक्टर आपले प्रकाशजी चौधरी सर यांच्यासोबत थोडं संवाद साधूया जेणेकरून या क्षेत्रामध्ये ज्यांना पण यायचं आहे कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल तर प्रॉपर त्यांना गायडन्स मिळेल आणि पुढे जाऊन त्यांना त्यांची कोणत्याही प्रकारचं त्यांचं नुकसान होणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी आपण या ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर सरांसोबत बोलून होणार आहे. तर काही माझे प्रश्न असणार आहेत म्हणजे जे कोणी लोक असतील त्यांना या व्यवसायामध्ये यायचं असेल त्यांच्या ज्या क्वेरीज असतील प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होणार आहेत. सगळ्यात अगोदर मी प्रकाश चौधरी सरांचं स्वागत करतोय. सर तुम्ही कुठे राहता? मी शहापूरला राहतो. ओके. तर बघू शकता आपण इकडे खूप सारे लोक पण जमले आहेत बाहेरून महाराष्ट्रामधनं भरपूर ठिकाणून इकडे लोक येतात ट्रेनिंगसाठी आणि हे ट्रस्टेबल ॲग्रो स्किल ट्रेनिंग सेंटर आहे. तर सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाचा प्रश्न सरांसाठी माझा हा असेल जो सगळ्याच लोकांना पडलेला असतो की सर खरंच पोल्ट्री फार्मिंग करून 30,000 महिना आपण कमवू शकतो का? 100% कमवू शकतो. हा व्यवसाय असा आहे, तुम्ही एक गोष्ट पूर्वी ऐकली असेल लहानपणापासून की सोन्याची अंडी देणारी कोंबडी. ती कोंबडी असेल की नाही हे याच्यावर कोणाचा विश्वास नाही, पण माझ्या मते देशी कोंबडी गावठी कोंबडी ही जी आहे ही सोन्याची अंडी देणारीच कोंबडी आहे आणि हिचं जर प्रॉपर ट्रेनिंग घेऊन व्यवस्थित नॉलेज घेऊन व्यवस्थित जर व्यवसाय केला तर या व्यवसायामधनं 100% 30 ते 50,000 रुपये महिन्याला मिळूच शकतात. बरं सर तुम्ही बरोबर बोलताय 30 ते 50,000 आपण महिना कमवू शकतो. पण जेव्हा नवीन लोक ह्या व्यवसायामध्ये येतात आणि ते व्यवसायाला सुरुवात करतात तर सगळ्यात मोठी चुकी त्यांच्याकडनं काय होते का त्या ज्यांना लॉसचा सामना करावा लागतो? एक लक्षात घ्या, अपयशाची काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते म्हणजे ज्ञानाचा अभाव. लोक काय करतात माहिती आहे का, इकडे तिकडे ऐकून किंवा कुठेतरी यूट्यूब वगैरे किंवा इकडे बघून व्यवसाय सुरू करतात. परंतु कुठलाही व्यवसाय सुरू करताना आधी आपण त्याचं प्रॉपर ज्ञान घेतलं पाहिजे, म्हणजे ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर, कारण ट्रेनिंगमध्ये आपण काय काय पार्ट घेतो की या व्यवसायाचं व्यवस्थापन कसं करायचं, योग्य ब्रीड कुठली निवडायची, आपलं मार्केट कुठलं असलं पाहिजे, त्यानंतर त्यांच्या खाद्याचं मॅनेजमेंट कसं आहे, या सगळ्या गोष्टी, त्यांचे आजार, त्यांचे उपचार, या सगळ्या गोष्टी यामध्ये आपण सांगतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मार्केटिंग. आपण या व्यवसायामध्ये आपल्याकडे येणाऱ्या शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवतो, म्हणजे माल तोच बनविल आणि विकेल तोच. कारण जोपर्यंत तुम्ही बनवलेला माल तुम्हाला स्वतः विकता येत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही प्रॉफिटमध्ये जाऊ शकत. खरं सर खूप छान मार्गदर्शन करताय तुम्ही. तुमच्यासाठी अजून एक प्रश्न माझ्याकडनं असा असेल की सुरुवातीला हा व्यवसाय करण्यासाठी अंदाजे किती पैसे लागतात? बघा, हा व्यवसाय असा आहे की कमीत कमी भांडवलात तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे अगदी 20-25 हजार ते 50,000 मध्ये सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि एवढ्यात सुरू करून तुम्हाला 20 ते 30,000 रुपये महिन्याला अप्रॉक्सिमेटली 9 ते 18 महिन्यानंतर चालू होतात. या व्यवसायामध्ये तुम्हाला वाट बघावी लागते. कमीत कमी 9 महिने इथे तुम्हाला शिकण्यासाठी द्यायचं आहे. 9 महिन्यानंतर 100% तुम्हाला 20 ते 30,000 रुपये महिन्याला उत्पन्न मिळू शकतं. बरं मग तुमच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्ही येणाऱ्या ह्या लोकांना एक्झॅक्टली काय शिकवता? यांना
पक्षी पक्षी म्हणजे ब्रीड कशा आहेत, ब्रीड कुठली तुम्ही सिलेक्ट करायची, त्यानंतर मॅनेजमेंट, खुलं मुक्त संचार पद्धतीने आपण हा व्यवसाय कसा करू शकतो, त्याच्या निवाऱ्यावर कमीत कमी खर्चामध्ये त्याचा निवाराचे निर्माण कसं करू शकतो, त्यांच्या खाद्याचं मॅनेजमेंट कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही खाद्याचं मॅनेजमेंट कसं करू शकता, मार्केटिंग तुम्हाला कसं करता येईल, या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांचे आजार उपचार आणि बायोसिक्युरिटी म्हणजे तिथे स्वच्छता तुम्हाला कशी ठेवता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार आणि अभ्यास त्यांना आपण देत असतो. बरोबर. दुसरा प्रश्न म्हणजे असा असेल की गोट फार्मिंग हा खरंच प्रॉफिटेबल बिझनेस आहे का? पोल्ट्री आणि गोट हे दोन्ही सुद्धा प्रॉफिटेबल बिझनेस आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी यामध्ये पडायला हरकत नाहीये आणि मार्केट तर भरपूर आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की कधी बकरी विकायला कुठे जायला लागत नाही किंवा गावठी कोंबडा विकायला कुठे जायला लागत नाही, तुमच्या घरून तो विकला जातोय, म्हणजेच मार्केट 100% आहे. त्यामुळे हे दोन्ही व्यवसाय खरोखर प्रॉफिटेबल आहे. बरं, तुमच्या ट्रेनिंग सेंटरमधनं ट्रेनिंग घेऊन गेलेल्या लोकांमधले कोणी असं काही सक्सेसफुल एक्झाम्पल आहे का आपल्याकडे? खूप सारे सक्सेसफुल लोक आहेत की जे 20,000 तर 1,00,000 मंथली कमवतात. आमच्याकडे एक सक्सेस स्टोरी आहे. आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये एक रानडिया नावाच्या स्त्री होत्या, ज्या कर्नाटकाच्या बाउंड्रीवर राहणाऱ्या आहेत. त्या आज अंडी, मटण आणि चिकन या तिन्ही गोष्टींचं एक्सपोर्ट करतायत. बरोबर. अंडी आणि कोंबडी विकायला मार्केट मिळतो का? 100% मार्केट आहे. तुम्ही बघाल तर गावठी कोंबडी किंवा गावठी अंडी ही तुम्हाला विकायला बाजारात जावं लागत नाही. याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये किती मोठं मार्केट आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळचा एखादा दुकानदार आहे चिकनचा सेंटर, त्याच्याकडे विकू शकता किंवा तुम्ही एखाद्या आठवडी बाजारावर विकू शकता. नॉर्मली या सुद्धा गोष्टी करायला लागत नाही. गावठी कोंबडं हे तुमच्या घरूनच विकलं जातं. बरं, तर मग जर पर्सनली जर मला सुद्धा जर हे सुरू करायचं असेल आणि जे आमच्या ट्रेनिंगला आलेले हे जे सगळे लोक आहेत, तर एक्झॅक्टली त्यांनी काय करायला पाहिजे स्टार्टिंग पासून? सुरुवात म्हणजे कुठलाही व्यवसाय करण्या अगोदर त्या व्यवसायाचं सखोल ज्ञान घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान म्हणजेच ट्रेनिंग तुम्ही आधी इथे घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण फक्त ट्रेनिंग देत नाही, तर आपण ट्रेनिंग देताना या सर्व लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, कारण नॉर्मली काय होतं, ट्रेनिंगला तुम्ही आलात, आज मी तुम्हाला जे सांगितलंय ते पुढे 2, 4, 6 महिने तुमच्या लक्षात राहीलच असं नाही. जेव्हा तुम्ही सुरू करणार तेव्हा तुम्हाला अडचणी येणार आहेत. मग जेव्हा तुम्हाला अडचणी येतील तेव्हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुम्हाला ते प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्हाला तो सपोर्ट आम्ही आयुष्यभरासाठी देतोय. तुमचा जोपर्यंत फार्म चालू आहे तोपर्यंत हा सपोर्ट तुम्हाला असणार आहे. सर, खरंच खूप छान असं मार्गदर्शन करतायत तुम्ही आणि प्रकाश सरांसोबत बोलून मला खरंच खूप आवडलं. माझ्या पण डाऊट्स क्लिअर झाले आणि ते बसणाऱ्या सगळ्या लोकांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील. खरंच खूप छान आहे तुमचा ॲग्रो सेंटर आणि जे काय असेल आता इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे सुद्धा यांनी पॉवर पॉईंटचं जे काय आहे ते आम्हाला नक्कीच बघायला आवडेल, जेणेकरून आता आलेल्या ज्या ट्रेनिंगमधले जे लोक आहेत त्यांना एक्झॅक्टली काय ट्रेनिंग सेंटरमध्ये काय शिकवतात सगळ्या ह्या गोष्टींचं इथे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. एकदा तू इकडे लोकांकडे पण मार, किती लोक आले त्या ट्रेनिंग सेंटरला, सगळ्या ठिकाणाहून लोक इकडे येत आहेत. योग्य तो गायडन्स आपल्या प्रकाश सरांकडनं मिळतो आणि खूप छान असं एक्सपिरियन्स आणि खूप छान सगळ्या गोष्टी या फार्म हाऊसवर इकडे या ट्रेनिंग सेंटरवर चालतात. हे पण बघू आपण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे खूप सारे लोक ट्रेनिंगसाठी येत असतात. आणि सर, ट्रेनिंगला आल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे ह्या लोकांची मदत करता आणि कशा प्रकारे तुम्ही जे पिल्ले असतील, जे महिन्यांचे पिल्ले असतील, ते कशा प्रकारे यांना प्रोव्हाइड करता? बघा, आपली कुठल्याही लोकांना जबरदस्ती नसते की तुम्ही आमच्याकडनं पिल्लं घ्या, परंतु काही लोकांची इच्छा अशी असते की सर, जर तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन करताय, एवढं सगळा मार्ग दाखवताय, तर आम्हाला प्युअर गावठी कुठे मिळतील माहीत नाही, चांगले मिळतील की नाही माहीत नाही, तर तुम्हीच प्रोव्हाइड करू शकतात. अशा लोकांची आपण बुकिंग घेऊन त्यांना 1 दिवसापासून तर 1 महिन्याची पिल्लं आपण त्यांच्या गरजेप्रमाणे सप्लाय करतो. कारण आपण त्यांना सांगितलं असतं की तुम्ही बॅच वाईज जा, महिन्याला खूप मोठी बॅच भरू नका. मग अशी 50, 100, 200 पिल्लं त्यांची जशी गरज असेल तशी पिल्लं आपण त्यांना सप्लाय करतो, आपल्याकडे अवेलेबल असतील त्याप्रमाणे. कारण आपण फक्त प्युअर गावठीमध्ये काम करतो, त्यामुळे प्युअर गावठीची पिल्लं खूप कमी उपलब्ध असतात. जशी उपलब्ध असतील त्या उपलब्धतेप्रमाणे त्यांना आपण पक्षी देतो. थँक्यू सर, थँक्यू सर. एकदा आपण दाखवूया, आपण आतमध्ये जाऊन इथे पिल्ले वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. ट्रेनिंग सेंटरच्या बाजूलाच त्यांचा शेड आहे, इथे एकदा आपण व्हिजिट करू, ह्या गोष्टी तुम्हाला दाखवतो म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला समजेल.
इकडे मध्ये हा इकडनं घे. हे बघा इकडे आता कशा प्रकारे इथे कोंबड्या वगैरे बसलेल्या आहेत. जवळचा लुक तुम्हाला दाखवतो. खूप छान पद्धतीचं इथे सेटअप आहे. साईडला ट्रेनिंग चालतं, त्यानंतर इथे कोंबड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्रॉपर गायडन्स सह्याद्री ॲग्रो ट्रेनिंग सेंटरमध्ये दिले जातं. तिथे छोटी छोटी पिल्लं सुद्धा आहेत. जर कोणाला इथे यायचं असेल, व्यवसाय चालू करायचा असेल, पिल्ली वगैरे घ्यायची असेल, तर प्रकाश सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलंय. कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि इथे नक्कीच या सेंटरला तुम्ही व्हिजिट करा, जेणेकरून तुमचे जे काही क्वेरी असतील त्या सगळ्या तुम्हाला दूर होतील आणि नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश मिळेल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रकाश सरांच्या मार्गदर्शनानंतर जे इथे लोक आले होते त्यांच्यामधल्याच एक ताई इकडे आहेत, ज्या नवी मुंबईवरून आलेल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मुरबाड कुठे आणि नवी मुंबई कुठे. सगळ्यात अगोदर ताई तुम्हाला धन्यवाद, तुम्ही इकडे आला. ताई तुमचं नाव काय? जयश्री रवींद्र काळे. ओके, नवी मुंबईमधून नक्की तुम्ही कुठून आलात? मी घनसोली एरियामधून. सह्याद्री ॲग्रो ट्रेनिंग सेंटर बद्दल तुमचं काय मत आहे? मी युट्यूबला त्यांच्या भरपूर अशा म्हणजे व्हिडिओ बघितले आणि इतरांपेक्षा मला त्यांचं खूप म्हणजे असं चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळालं की खरंच म्हणजे इथे आपल्याला झिरोमधून आपल्याला कसं उभं राहता येईल ह्याचं मला एक चांगलं म्हणजे हे भेटलं. मोटिवेट झाले मी की चला आपण एकदा तरी जाऊन त्यांना भेट द्यावी म्हणून. बरं, मग तुम्ही आता कोणत्या व्यवसायामध्ये उतरणार या ट्रेनिंग सेंटरचं ट्रेनिंग झाल्यानंतर आणि कुठे तुम्ही एक्झॅक्टली तुमचा व्यवसाय चालू करणार आहात? माझं गाव आहे एक आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यात. तर माझा एक आता फॅमिली थोडासा इश्यू झाल्यामुळे मी मुंबई सोडून गावी एक कुक्कुटपालन आणि गोट पालनचं मी सरांना सांगितलंय. ते मी व्यवसाय सुरू करणार आहे आणि सकाळपासून मी 10 वाजल्यापासून त्यांचं 1 वाजेपर्यंत इतकं छान आणि सोप्या पद्धतीने कसं म्हणजे आपण सुरू करू शकतो किंवा काय म्हणजे आपल्या काय अडचणी असेल ते त्यांना मी क्वेश्चन केले. त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. मला खूप बरं वाटलं म्हणजे असं. बघा, ताईंची प्रतिक्रिया ऐकूनच तुम्हाला वाटलं असेल की इथे जे काय होतं जेन्युइन होतंय. ट्रेनिंग सेंटर खरंच खूप छान आहे. नवी मुंबईवरून ताई आल्यात आणि महाराष्ट्रामधून बऱ्याच ठिकाणांमधले हे लोक आलेले असतील. त्यापैकी आपल्या ताई होत्या. ताई, तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि तुमचा व्यवसायामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळो ही माझी अपेक्षा. थँक्यू दादा, थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अजून एक आपल्याकडे दादा आहेत जे कल्याणवरनं इकडे आलेले आहेत मुरबाडच्या या ॲग्रो सेंटर ट्रेनिंगमध्ये. तर दादा, तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सह्याद्री ॲग्रो ट्रेनिंग सेंटरचा? माझं नाव गणेश मंगरोळे, मी कल्याणवरून आलेलो आहे. मी मूळचा कोकणातला आहे. मी बरेचसे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओ पाहून मला कॉन्फिडन्स बिल्डअप होत नव्हता की ॲक्च्युली मी खरंच या धंद्यात पडावं की नाही. पण सरांचं मार्गदर्शन आणि प्रत्यक्षात त्यांना भेटून सकाळपासून जे मी आतापर्यंत जे ट्रेनिंग घेत आले त्यातले त्यांनी जे सांगितले फायदे, अडचणी, जाती, पक्ष्यांचे विविध प्रकार, ह्या सगळ्यातून माझा कॉन्फिडन्स आता एवढा बिल्डअप झाला की मी या धंद्यात नक्कीच पडू शकतो. आणि मी अजूनही इतर बाकीच्या जे कोणी या क्षेत्रात येऊ शकतात किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांना नक्कीच सांगेन की त्यांनी नक्कीच सह्याद्री ॲग्रोमध्ये येऊन इथे प्रॉपर ट्रेनिंग घेतल्यास ते पुढच्या वाटचालीसाठी त्यांना अतिशय फायदेशीर आहे. खरंच दादा, छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुम्ही खूप छान आणि जेन्युइनली बोलताय ॲग्रो सेंटरबद्दल. म्हणजे जे काय इथे स्क्रिप्टेड वगैरे नाही आहे, सगळे जेन्युइनली माणसं महाराष्ट्रामधल्या सगळ्या भागांमधून इथे आलेले आहेत. दादांनी खूप छान असं त्यांचं व्यक्तिमत्व इथे सांगितलं आणि ट्रेनिंग सेंटरबद्दल जे बोलले, तर नक्कीच तुम्ही या ट्रेनिंग सेंटरला व्हिजिट करा आणि इथे ॲडमिशन वगैरे घ्या. जे काय ट्रेनिंग चालतं त्यानंतर मग तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकता. धन्यवाद दादा. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसायाबद्दल ट्रेनिंग सेंटर चालू आहेत. पण मला पडलेला एक प्रश्न म्हणजे असा आहे आणि इथे बसलेल्या सगळ्या लोकांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे की इकडे सह्याद्री ॲग्रो सेंटरलाच का सगळ्यांनी यावं या गायडन्ससाठी? बघा, मुळात ॲग्रिकल्चर स्किल ट्रेनिंग जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटच्या गाईडलाईनप्रमाणे कुक्कुटपालन, शेळीपालन किंवा दुग्ध व्यवसायाचं ट्रेनिंग हे फक्त एखादा वेटरनरी डॉक्टरच देऊ शकतो. म्हणजे तेच फक्त ऑथोराइज ट्रेनर म्हणून काम करू शकतात. आज काय आहे, ट्रेनिंग सगळेच चालू करतात. अगदी ज्यांनी 6 महिन्यापूर्वी फार्म चालू केला आहे तोही ट्रेनिंग चालू करतो. आमच्या इथे मी स्वतः एक वेटरनरी डॉक्टर आहे आणि तुम्हाला जे ट्रेनिंग मिळतं ते वेटरनरी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कंप्लीट करताय. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही स्किल इंडिया मान्यताप्राप्त सर्टिफिकेट देतो, जे तुम्हाला प्रत्येक कर्ज प्रकरण किंवा सरकारी योजना किंवा इतर कुठल्याही कामासाठी तुम्हाला उपयोगी येतं. आमचं जे हे सर्टिफिकेट आहे याच्यावर बारकोडसह सगळं असतं, याचं डुप्लिकेशन कोणीही करू शकत नाही. आणि तिसरं, तुम्हाला कंटिन्यूस सपोर्ट, जो बॅकबोन तुम्हाला गरजेचा असतो व्यवसायासाठी अडचणी आल्यानंतर, तो सपोर्ट तुम्हाला देतो. या तिन्ही गोष्टींसाठी माझ्या मते प्रत्येकाने
सह्याद्री ॲग्रोला येऊन ट्रेनिंग घ्यावं असं मला वाटतं. धन्यवाद प्रकाश सर, खरंच खूप छान मार्गदर्शन करताय तुम्ही आणि मला सुद्धा आता ट्रस्ट वाटलाय की खूप छान असं गायडन्स देत आहेत. तर ज्यांना कोणी इथे ट्रेनिंगसाठी यायचं असेल आणि ह्या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर नक्कीच तुम्ही सह्याद्री ॲग्रो सेंटर जे कोंडेसाखरे गावामध्ये आहे इथे नक्कीच व्हिजिट करा, गायडन्स घ्या आणि व्यवसायामध्ये तुम्ही उतरू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचा लॉस इथे टाळू शकता. बिकॉज सर्टिफाय इथे डॉक्टर आहेत, खूप छान असं इथे मार्गदर्शन करतायत. धन्यवाद सर. प्रकाश सर, तुमच्याशी बोलून खरंच मला बरं वाटलं. तुमच्याशी बोलून सुद्धा. तर बघू शकता तुम्ही इकडे ही पक्षी इकडे बघू शकता, प्युअर गावठी कोंबडी आहेत आणि बघू शकता तुम्ही इकडे खूप सारे पक्षी आहेत आणि साईज पण त्यांची खूप मोठी आहे. बघता क्षणीच मस्त वाटतं की यार खूप छान प्रकारे सेटअप केलेलं आहे सह्याद्री ॲग्रो सेंटर वाल्यांनी इकडे. हे बघा इकडे पक्षी बघा, किती मोठे मोठे पक्षी तिकडे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि जास्तीत जास्त सह्याद्री ॲग्रो सेंटरला तुम्ही या. मी डिस्क्रिप्शनमध्ये इथला ॲड्रेस टाकून देईल, सरांचा नंबर सुद्धा देईल, जेणेकरून तुम्ही सोशल मीडिया थ्रू त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच तुम्ही कोंडेसाखरेच्या सह्याद्री ॲग्रो सेंटरला व्हिजिट करा.